दरम्यान या पक्षप्रवेशासाठी राजन साळवींचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत। राजन साळवींचा आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। कार्यकर्ते साळवींच्या पक्षप्रवेशाला हजेरी लावणार आहेत। काय पक्षाचं जे आता शिंदे सरकारचं ते आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, ज्या योजना आहेत त्या कार्यकर्त्यांपर्यंत, ह्याच्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। आपण बोलताय म्हणजे कुठली अशी समस्या ती सुटली नाही, कारण की साळवी हे ठाकरे गटाचे एक निकटवर्ती मानले जात होते आणि अचानक आज ठाकरे गटाला दे धक्का करत ते आज शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहे। काय बोलला ते? शिंदेच्या शिवसेनेत आज पक्षप्रवेश आहे, अशी कुठली समस्या होती की साळवीजींना बॅकफूटवरती येऊन पुन्हा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करावा लागत आहे? नाही, अंतर्गत राजकीय घडामोडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेच्या, त्याच्यामुळे आज राजन साळवींनी हा निर्णय घेतलेला आहे। आपल्यासोबत अजून काही पदाधिकारी आपण त्यांचे थेट जाणून घेणार आहोत। आपल्याला काय वाटतं, काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलावरती तपास यंत्रणा देखील लावली होती, त्यामुळे नाराज होऊन तर पक्षप्रवेश होत नाही? नाही, असं काही ते नाही आहे, पण राजापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच साळवी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून शिंदे साहेबांच्या सहकार्याने राजापुराचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे विकास होईल, शिक्षणाचा प्रश्न सुटतील, पाण्याचे प्रश्न सुटतील, तसेच आरोग्य व्यवस्थाची चांगली व्यवस्था होईल, या दृष्टिकोनातून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। खरं तर अशी काय वाटतं की राजापूरमध्ये अशी कुठली अशी समस्या आहे ती अजूनपर्यंत